तर ही अशी रेसिपी तुम्ही कधी केलेली आहे का? तुम्ही जर थोडेसे तांदूळ अर्धा तास छान भिजवून घेतले आणि त्यानंतर त्याला कढईमध्ये छान कोरडं 1 मिनिट भाजून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 चम्मच छान साजूक तूप घालून घेतलं आणि त्याला गोल्डन रंग होईपर्यंत छान भाजून घेतलं आणि त्यानंतर मिक्सरमधून थोडंसं पाणी टाकून असं छान बारीक करून घेतलं आणि त्याच कढईमध्ये तुम्ही जर आवडीनुसार ड्रायफ्रूट छान भाजून घेतले, त्यानंतर केसर असलेलं दूध त्यामध्ये घालून घेतलं आणि चवीनुसार जर साखर घातली आणि छान याला ढवळून घेतलं आणि जे मिश्रण आपण तयार केलं होतं तांदळाचं ते यामध्ये जर घालून घेतलं आणि त्यालासुद्धा छान 1 ते 10 मिनटं उकळून घेतलं आणि त्यानंतर इथे आपली झटपट अशी तांदळाची खीर तयार होते. तर अशा पद्धतीनं आपली इथे तांदळाची खीर तयार झाली आहे. तुम्ही ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की ही झटपट इन्स्टंट खीर तुम्हाला